जे काही चाललेलं आहे तो आत्मा आहे. आत्मा आहे जरंगेचा राजकारणाशी, राजकारणी आत्मा आहे. मुखवटा त्याचं आंदोलन आहे, परंतु त्याचा आत्मा जे आहे तो राजकारणी आहे. मराठ्यांना 10% आरक्षण कुणी दिलं? शिंदे साहेब आणि फडणवीस. त्याच्या अगोदर ऐका ना 10% कुणी दिलं? त्यांनीच दिलं. त्याच्या अगोदर 16% आरक्षण कुणी दिलं? कुणी टिकवलं? सांगायचं तात्पर्य बघा, ही जी लाईन, हे नरेटिव्ह तयार केलं जाते ना, हे शरद पवारांना मला नाव घेऊन अधोरेखित करावं असं वाटत नाही वारंवार, परंतु हे नरेटिव्ह तयार केलं जात आहे आणि हे पूर्ण तयारीने दाखवलं जातं की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा मुख्यमंत्री नाही. वारकऱ्यांची बरोबरी जरंग्यासोबत करता का? याची जीभ लांबली, माया बहिणींचा अपमान करता करता याची जीभ लांबलेली आहे. याला त्याला हाणून पाडून बोलण्याच्या सवयीनं याचे कृत्य बघा. लोकांमध्ये आग डोम झालेला होता. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे हे आता मुंबईच्या वेशीवर आलेत आणि याचसाठी कोर्टाने, हायकोर्टाने मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी मनाई केली होती आणि त्यानंतर पोलिसांनी काही अटी आणि शर्तीवर पोलीस प्रशासनाने मराठा समाजाला आणि मनोज जरांगे यांना या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी परमिशन दिली आहे. आणि त्या आंदोलनासाठी विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते हे आपल्या सोबत आहेत. सर, कोर्टानं मनाई केली, त्यानंतर पोलीस प्रशासनाने परवानगी दिली आणि त्यानंतर आता तुमचे परम मित्र मनोज जरांगे हे आता मुंबईच्या वेशीवर येत आहेत, आता मुंबईमध्ये येत आहेत, त्याबद्दल काय मुझे लगता है झलक दिखाने को आ रहा है, झलक दिखाने को आ रहा है और कुछ नहीं. पॉलिटिकल अजेंडा है भाई, इसके अलावा कुछ नाही भाई. ज्या आधारावर म्हणजे शिंदे समिती साहेब, जे आमचे माननीय माजी न्यायमूर्ती शिंदे साहेबांचा जर हवाला काय माध्यमांमध्ये आला, आता गॅझेटर आता काय राहिलं गॅझेटरमध्ये? गॅझेटरच्या आधारे देता येते का? व्यक्तिगत माहिती नसल्याने आरक्षण देण्याचा काही प्रश्नच नाही. हे आता म्हणजे सर्वांकाश जर सत्य असेल तर जरंगेने अनिष्ट मागणी करू नये. त्याचबरोबर मराठा कुणबी मराठा एक नाहीये, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक पीठामध्ये जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या या केसमध्ये काय झालंय हे सगळ्यांना माहिती आहे की एक नाहीये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा, हे वेगळं काय सांगण्याची गरज आहे. त्यामुळे जे काही चाललेलं आहे तो आत्मा आहे. आत्मा आहे जरंगेचा राजकारणाशी, राजकारणी आत्मा आहे. मुखवटा त्याचं आंदोलन आहे, परंतु त्याचा आत्मा जे आहे तो राजकारणी आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की हे सगळं बोलबच्चन गोष्टी आहेत आणि मला असं वाटतंय की ज्या अनिष्ट मागण्या आहेत, असंविधानिक मागण्या आहेत, त्या कधीच पूर्ण होऊ शकतात. शिंदे समितीचा अहवालाबद्दल तुम्ही म्हटलात, पण या समितीला त्यावेळेचे जे काही गॅजेट्स आहेत त्यामध्ये वैयक्तिक माहिती नाही, पण मराठा समाजाची आणि इतर समाजांची वैयक्तिक माहिती त्यावेळची समोर यावी म्हणून या समितीला आणखीन 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. बघा, एखादा चार्ट म्हणजे एखादा अभ्यास करणं हे काय म्हणजे मला वाटतं की काही नवीन काहीतरी इन्व्हेन्शन करणं नाही आहे. कारण लक्षात ठेवा, फक्त हे संशोधन सुद्धा नाही. बघा, सन्माननीय शिंदे साहेब जी समिती आहे न्यायमूर्तींची, त्या सन्माननीय संदीप शिंदे साहेबांची, न्यायमूर्ती संदीप शिंदेची समिती ही संशोधन सुद्धा करत नाहीये. संशोधन नाही, फक्त ती डेटा पाहत आहे की कोणाकडे काही डेटा आहे का. आणि कन्सोलिडेट डेटा एकत्र करणं, मला असं वाटतं त्याच्यातून काहीच मिळणार नाही. कारण संशोधन करणे ही प्रक्रिया पूर्ण मागास आयोगाच्या अखत्यारीतली आहे, राज्य मागास आयोगाच्या, केंद्रीय मागास आयोगाच्या अखत्यारीतली आहे. आणि ह्या पूर्वीच्या अनेक आयोगांमध्ये स्पष्ट झालेलं आहे की मराठा भाऊ मागास ठरत नाहीत आणि सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे की मराठा कुणबी वेगवेगळे डिस्टिंक्टली वेगळे वर्ग आहेत म्हणून. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, बघा तुम्ही नावं बघा ना, बजरंग अप्पा कोण आहेत, कोणत्या राजकीय पक्षाचे, किती अग्रेसर आहेत, पण ते विसरून जातात की आपण पार्लमेंटरी आहोत. पण याच्यामध्ये आणखीन इतरही पक्षाचे, भाजपचे, शिवसेनेचे, शिंदे गटांचे पण कार्यकर्ते, नेते आहेत. मी काय म्हणायला लागलो की कोणी असोत, माझं म्हणणं असं आहे, जरंगेला पाठिंबा देताना आणि जर तुम्ही खासदार, आमदार, नगरसेवक जर असाल तर तुम्ही त्या संविधानाच्या पुस्तकात वाचणार आहेत की नाही? तुम्ही डोळे उघडून पाहणार आहेत की नाही संविधानात नेमकं काय लिहिलंय? मागास बाबतीतली व्याख्या वाचणार आहेत की नाही तुम्ही?
माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे या जजमेंटमध्ये काय विजिलन्स टेस्ट बघायची आहे, काय अफिनिटी टेस्ट पाहायची आहे, हे तुम्ही बघणार आहेत की नाही? आणि त्यामुळं मला असं वाटतंय की वाचाल तर वाचाल. आणि मी परत आज तुमच्या माध्यमातून story.com ना, story.comच्या माध्यमातून तमाम राजकीय पुढाऱ्यांना, त्यातले त्यात संविधानिक पदावर असलेल्या मंत्री महोदयांना, खासदारांना, सन्माननीय जे कोणी खासदार असतील, त्याचबरोबर सन्माननीय सगळेच, म्हणजे विरोधक खासदार असतील, सत्तेतले खासदार असतील, विरोधातले आमदार असतील, सत्तेतले आमदार असतील, सत्तेतले मंत्री असतील, विरोधी पक्षाचे नेते असतील, किंवा जे कोणी असतील ज्यांना पब्लिक सर्वंट बनलेले आहे, मग राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारांपासून माझी बहीण सुप्रियाताईंपर्यंत मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही कोणतीही बाब अधोरेखित करताना अगोदर तुम्ही संविधान काय म्हणतंय, संविधानामध्ये काय अंतर्भूत आहे, ह्या गोष्टी करून बोला. आणि हे जर आता ह्यापुढे बोललं गेलं नाही तर मान्य दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका निकालामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अशा पदांवर व्यक्ती ज्या काही बोलल्या जातात त्या व्यक्तींच्या बाबतीतली मतं याचिकांमध्ये येऊ शकतात. आणि नुसतं याचिकांमध्ये येऊ शकत नाहीत तर त्या आधारावर विनंत्या सुद्धा केल्या जाऊ शकतात आणि पार्ट्या पॉलिटिकली माणसाला त्याच्यामध्ये प्रतिवादी सुद्धा केलं जाऊ शकतं. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. वडेट्टीवार साहेब असतील किंवा काय ते आमचे नाना पाटोले साहेब असतील किंवा तो नवीन आमचे राजकारणात आलेले खेळाडू काय नाव ते हर्षवर्धन सपकाळ नवीन राजकीय खेळाडू आहेत ते असतील, किंवा उपसमिती म्हणून अध्यक्ष असलेले आपले राधाकृष्ण विखे पाटील असतील, तुम्ही सगळेजण थोडा सिरियसली विचार करा. सिरियसली विचार करूनच तुम्ही वक्तव्य करा. सिरियसली विचार न करता वक्तव्य करणं हे संविधानाची पायमल्ली करणं असं माझं स्पष्ट मत. सिरियसलीपणाने वक्तव्य करा असं तुम्ही म्हणता. पण या सगळ्या प्रकरणामध्ये जे आता हे आरक्षणाचं प्रकरण झालं याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस भाजप कुठंसे एकटंसं पडले, कारण एकनाथ शिंदे फारसं यावर बोलत नाही आहेत. आणि अशी माहिती मिळते की एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना कुठल्याही माध्यमांना वगैरे प्रतिक्रिया देऊ नका अशी सूचना केल्या. देवेंद्र फडणवीस कुठेतरी एकटे पडलेत असं वाटतं तुम्हाला? बघा, मराठ्यांना 10% आरक्षण कुणी दिलं? शिंदे साहेब आणि फडणवीस. त्याच्या अगोदर आघाडी सरकारच्या 10% कुणी दिलं? त्यांनीच दिलं. त्याच्या अगोदर 16% आरक्षण कुणी दिलं? कुणी टिकवलं? सांगायचं तात्पर्य बघा, ही जी लाईन हे नरेटिव्ह तयार केलं जाते ना, हे शरद पवारांना मला नाव घेऊन अधोरेखित करावं असं वाटत नाही वारंवार, परंतु हे नरेटिव्ह तयार केलं जात आहे. आणि हे पूर्ण तयारीने दाखवलं जातं की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा मुख्यमंत्री नाही आणि मग सगळेजण तयारीला लागा. ह्या अर्थानं काही लोक आपले कुबांड करत असतात, काही उचापत्या करत असतात, परंतु मला असं वाटतं मला राजकारणात जायचं नाही, राजकारणात शिरून बोलायचं नाही. माझा जो मतलब आहे, माझा मतलब भारताचं संविधान आहे. माझा जो मतलब आहे कोणत्याही घटकावर अन्याय होऊ नये. माझा जो मतलब आहे माझ्या मराठा गरीब भावांसाठी माननीय पंतप्रधान मोदीजींनी दिलेले 10%चं आरक्षण आहे, त्याच्यामध्ये माझे मराठा भाऊ 9% जागा मिळवत होते. या जरंगेच्या चुकीच्या राजकारणामुळे तिथे 3% सुद्धा भाऊ आज माझे मराठा भावांना जागा मिळत नाही. हे नुकसान कुणामुळे? या जरंगेमुळे. या जरंगेला त्याच्यातली किती बाराखडी माहिती आहे. एखाद्या वेळेस माध्यमांनी विचारावं की कोणत्या आर्टिकलमध्ये मागासले पण डिक्लेअर होते, जरंगेला विचारा तुम्ही. कोणत्या कायद्यान्वये आयोग स्थापन होतं ते जरंगेला विचारा. मराठा समाजामध्ये उच्चभ्रू शिक्षित लोक आहेत आणि मला हे म्हणायचंय की जरंगेनं आंदोलन करावं ना, करावं. माननीय कमल किशोर कदम साहेब असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, पतंगराव कदम असतील, काय आपले ते आणखीन कोणतं ते आपले पुण्याला मेडिकल कॉलेज आहेत ते, ह्या सगळ्या जे काही शिक्षण संस्था चालक आहेत त्यामध्ये ज्या संस्था चालकांना ज्या जागा त्याच्यात आरक्षण मागण्यासाठी जरंगेनं आंदोलन करावं ना. मराठा भावांना तुम्ही समाजाच्या, तुम्ही खूप श्रीमंत झालात, तुम्ही एवढे दिवस कमाई केली, त्याच्यातून तुम्ही आरक्षण द्या, ही मागणी करावं ना. आणि त्याचबरोबर जे कोणी राजकीय पक्षातली माणसं मागणी करतात त्यांनी सुद्धा लॉजिकल एंडला येऊन विचार करावा. हे कोणी विचार करत नाही, म्हणून आम्हाला संविधान घेऊन बसावं लागतंय. आम्हाला डिफेंडर ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणून आपल्या भूमिका मांडत राहावं लागतं. तुम्ही आणखीन एक आरोप केलात की काही विरोधी पक्षातले म्हणजे राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे काही लोक या आंदोलनामध्ये आतून सपोर्ट करत आहेत, जेवणासाठी, नाश्त्याची सोय करत आहेत.
मग यामध्ये गैर काय? कारण महाराष्ट्राची एक परंपरा राहिली आहे, एक वारकरी परंपरा. ज्यावेळेस वारी निघते त्यावेळेस ही सर्वपक्षीय, सर्वधर्मीय लोक अन्नपान, अन्नदान करत असतात. तर यामध्ये गैर काय? चहा नाश्त्याची सोय करणे वगैरे. अहो मला सांगा, माझे जे वारकरी असतात विठ्ठू रुक्माईला जाणारे भेटायला, आणि तुम्हाला सांगतो तिथं गजर कोणता असतो? विश्व कल्याणाचा असतो. वारकऱ्यांची बरोबरी जरंग्यासोबत करता का? याची जीभ लांबली, माया बहिणींचा अपमान करता करता याची जीभ लांबलेली आहे. याला त्याला हाणून पाडून बोलण्याच्या सवयीनं याचे कृत्य बघा. लोकांमध्ये आग डोम झालेला होता. त्याच्यामुळं राजकारण्यानो, भोजन सहभोजन, मी दान म्हणत नाही, सहभोजन कुठं करावं? सहभोजन वृद्धाश्रमात करा, सहभोजन आश्रमशाळांमध्ये जाऊन करा, सहभोजन जी छोटे छोटे बालकांसाठी जी संस्था असतात त्याच्यात जाऊन तुम्ही काहीतरी करा. अशा प्रकारच्या म्हणजे पॉलिटिकली ओरिएंटेड, पॉलिटिकली टार्गेटेड, पॉलिटिकली ज्याला म्हणतो आपण डेस्टिनेटेड आंदोलनासाठी हे करणं, हे त्यांच्या सद्बुद्धीला पटत असेल, परंतु ज्या दिवशी ते झोपतील त्या दिवशी त्यांना कळेल की त्यांचे चुकीचे कर्म आहेत. मी अनेक न्यायमूर्तींचे जे काही अहवाल आले त्याचा अभ्यास केलात वगैरे, आणि मराठा समाजाचं मागासवर्गीयत्व सिद्ध होत नाही असंही त्या अहवालांमधून काही किंवा सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट मध्ये आलंय. मग आता मराठा समाजासमोर पर्याय काय? एक वकील म्हणून तुम्ही काय सांगाल? बघा, तुम्हाला सांगतो, भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या सरकारने 10% जे आहे गरिबांसाठी आरक्षण दिलं. त्याच्यातल्या 9% जागा माझ्या मराठा भावांना मिळत होत्या. ह्या म्हणजे जरंगेच्या नादी लागून कुणबी मराठा, मराठा कुणबी हा विषय चालू शकणार नाही. कारण हे ओबीसी कुणासाठी आहे लक्षात ठेवा. तुम्ही ऊस तोडताना माझ्या बंजारा भावाला पाहता की नाही? माझ्या भटक्या विमुक्त भावाला, माझ्या धनगर भावाला पाहता की नाही तुम्ही? मेंढी पालन करताना मला सांगा, माझ्या कुडमुड्या जोशी भाऊ एका गावाहून दुसऱ्या गावाला जातो की नाही? माझा वडार भाऊ सकाळपासून दगड फोडतो की नाही? मला सांगा, ऊन येईपर्यंत तो माझ्या वडार भावाच्या घाम गळतो. माझा लोहार भाऊ, त्याच्या डोक्यातला घाम जेव्हा पडलेला दिसतो ना, तर खूप वेदना होतात हो. पण त्याच्या मागे त्याचं कुटुंब असते. माझा कुंभार भाऊ, लीद एकत्र करून, चिखल करून ते गाडगे मडके बनवावं लागतात. अहो, त्यांच्या रोटीतलं, त्यांच्या हिश्श्याचं, त्यांच्या हक्काचं हक्क मारण्यासाठी तुम्ही हे सगळं कुभांड करणार? केवळ तुम्ही येणाऱ्या उद्याच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणुका, लोकांना तोंडाला ओठांना पाणी काय लावलंय त्यांनी? बघा, गॅझेटर लागू झालं की तुम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळतंय. ओबीसीचं आरक्षण मिळालं की तुम्ही ग्रामपंचायतीला ओबीसीतून उभं राहू शकता, तुम्ही याच्यातून जिल्हा परिषदला उभं राहू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तयार केल्यात, नरेटिव्ह तयार करून, पॉलिटिकली फायनान्स करून हे सगळं केलेलं आहे. तर हे होते गुणरत्न सदावर्ते. आपल्या आगल्या वेगळ्या शैलीतून रोखठोक मतं त्यांनी मराठा आरक्षणावर व्यक्त केले आहेत. कॅमेरामॅन सुशील शिंदेसह मी प्रकाश पाटील, मुंबई.